भिवंडी तालुक्यातील राहणार ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच प्रताप पाटील व भाजपचे नेते राजेंद्र भोईर यांच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना वडापावचे वितरण करण्यात आले। जवळपास शेकडो वडापावचे वितरण यावेळी करण्यात आले। गणपती बाप्पा विसर्जन घाट या ठिकाणी या वडापावचे वितरण करण्यात आले। त्यासोबतच ग्रामपंचायत राहण्याच्या माध्यमातून प्रभारी सरपंच प्रताप शेठ पाटील व भाजप नेते राजेंद्र भोईर यांच्या माध्यमातून उत्तम अशी व्यवस्था संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या एकत्रित येण्याने व त्यासोबतच संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीने या संपूर्ण गणपती विसर्जनाची व्यवस्थित अशी सुविधा सर्व गणेश भक्तांसाठी केली होती। त्यासोबतच राहणार गावचे प्रभारी सरपंच प्रताप शेठ पाटील व भाजप नेते राजेंद्र भोईर यांच्या माध्यमातून शेकडोंच्या संख्येने गणेश भक्तांना मोफत वडापावचे वितरण देखील केले आहे व यावेळी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। आज अनंत चतुर्थीचं म्हणजे 10 दिवसाचे गणपतीचं विसर्जन राहणार गावाच्या या तलावामध्ये होत आहे आणि यासाठी ग्रामपंचायतीने योग्य अशी व्यवस्था केलेली आहे विसर्जनासाठी। तसेच येणाऱ्या सर्व भाविकांना वडापावची सोय राजेंद्र भोईर साहेब यांच्या माध्यमातून आणि परोपकारी संस्था मुंबई यांच्या माध्यमातून हा वडापाव देण्याचं देखील एक भोईर साहेबांनी सांगितलं आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने हे वडापाव देण्याचं कार्य चालू आहे आणि इथे येणाऱ्या सर्व भाविकांना या अनंत चतुर्थी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पाचं आगमन पुढच्या वर्षी लवकर हो अशी सर्व भाविकांची इच्छा आहे। तसेच या राहणार ग्रामपंचायतीने योग्य असा बंदोबस्त म्हणजे व्यवस्थित असा मार्गदर्शन करून कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राजन भोईर साहेब, राजन मडवी साहेब, नामदेव पाटील साहेब आणि पंकज पाटील साहेब, पंकज नाईक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, उमेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व सदस्यांनी इथे येऊन सर्व मंडळांना सहकार्य केलं आणि व्यवस्थितरित्या असं हे विसर्जन चालू आहे आणि अशीच बाप्पाची कृपा ह्या गावावर राहावी अशी मी राहणार ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो। मी प्रथम गणेश चरणी प्रार्थना करतो। गणपती म्हणजे एक बुद्धीची, शौर्याची आणि समृद्धीची देवता आहे। जेव्हा कुठलेही काम करताना माणसावर संकट येतो पण त्या संकटावर जेव्हा माणूस मात करतो तेव्हा त्याला यश संपादन होतो आणि ते यश संपादन करून देण्याचं आणि विघ्न दूर करण्याचं गणेशाचं काम असतो। आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे राहणार गावातील आणि ग्रामपंचायत राहणार मधील सरपंच आणि त्यांच्या कमिटीचं मी आभार व्यक्त करतो, यांचं अभिनंदन करतो की मी मागेच प्रताप पाटील सरपंच प्रभारी सरपंच यांना मी बोललो की आजपर्यंत जी आपण या ठिकाणी तलावावर सुविधा केलेली आहे ती मला वाटतं कुठल्या ग्रामीण भागात किंवा अजून आजपर्यंत राहणार गावामध्ये झालेली नव्हती। एक सुसज्ज असं स्टेज बनवलेले आहेत आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी गणपती रायांना आणि जे भक्त आहेत त्यांना पाण्यामध्ये भिजू नये त्याच्यासाठी छप्पर पण केलेलं आहे। गणपती विसर्जनासाठी त्यांनी एक मला वाटतं ती फिरती नाव एक बनवलेली आहे की त्या नावेवर जवळजवळ मला वाटतं 10-12 गणपती एकाच वेळेस जात असतात आणि आपण बघतच आहात का तळ्याच्या चारो बाजूला आणि जे आमचं शंकर देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी एक सुसज्ज अशी एक लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे। तसेच या ठिकाणी जे वडापाव या ठिकाणी आम्ही दरवर्षी ठेवतो। मला वाटतं आता हा जवळजवळ मला वाटतं 10-12 वर्ष व्हायला आली या ठिकाणी वडापाव, अल्पोहार आणि पाण्याची सोय मोफत केलेली जाते। यामध्ये परोपकार संस्थेचं मी सदस्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून जरी पाव येत असले तरी वडे आणि जी पाण्याची सुविधा आणि इथे मंडपची सुविधा मी प्रताप पाटील आणि राजेंद्र मडवी साहेब आणि सर्व ग्रामपंचायत कमिटीचं सहकार्य असतो, ग्रामस्थ मंडळाचं सहकार्य असतो आणि आज आम्ही जवळजवळ 6000 वडापाव या ठिकाणी वाटप होणार आहे आणि या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांना, राहणार गावातील ग्रामस्थांना मी गणपती चरणी प्रार्थना करतो की राहणार गावावर जे संकट असेल ते दूर करण्याचं, जे विघ्न असेल ते दूर करण्याची आम्हाला शक्ती देव आणि मी गणपती चरणी प्रार्थना करतो। तसेच गाववाल्यांना शुभेच्छा देतो की सर्वांना गणेश चतुर्थीच्या
शुभेच्छा. आज विसर्जन होत असला तरी येणाऱ्या पुढच्या वर्षी गणपतीराया लवकर येवो आणि आमच्या गावावर कृपा आशीर्वाद राहो अशी गणराया चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रथमतः राहणारा गावातील सर्व नागरिकांना, सर्व भाविकांना आजच्या या अनंत चतुर्थीच्या लाख लाख शुभेच्छा. तसेच आज जो काय इथे हे तलाव सुशोभीकरण असो किंवा परोपकारी संस्था तसेच राजन भोईर साहेब यांनी जी अल्पवराची व्यवस्था केलेली आहे, तसेच ग्रामपंचायतीने अतिशय सुंदर असं नियोजन आखलेलं आहे. मी त्याकरिता राहणार गावातील सरपंच तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून या राहणार गावाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आजच्या या दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.